अंमलबजावणी थांबवायला लागला आणि एवढं मोठं आंदोलन चाललेलं असतानाही सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही। ते पूर्वी होतं, आमरण उपोषणं केले किंवा आंदोलनं केले तर राजेशाही होती, राजाला दया यायची। परंतु या राजाला ना दया दिसते ना माया दिसते, कारण राजे तीन आहे तिथं। पूर्वीच्या काळात एकच राजा असायचा आणि तो जनतेला न्याय द्यायचा, परंतु आता राजे तीन 4 आहेत। त्याच्यामुळं जनतेला न्याय मिळणं जरा अवघड दिसतं। त्यामुळे जनतेनं मग आता शेवटी त्याचा जो मूलभूत अधिकार आहे, त्याला जो कायद्यानं संविधानात दिलेला अधिकार आहे आंदोलन करून न्याय मिळवणे, त्यासाठी महाराष्ट्रातला मराठा रस्त्यावर लढण्यासाठी सज्ज झाला। पण आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी मराठा समाजाला विनंती आहे की आज राज्यभरात गावागावात होणारे रस्ता रोको हे फक्त तुम्ही शांततेत करायचे। मग कसे काय गुन्हे, कसे काय तुम्हाला नोटिसा देत आहेत ते आपण बघूयात, त्याची काळजी कोणी करू नका, फक्त तुम्ही शांततेत करा, हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक आव्हान आहे। महाराष्ट्रभर जिथं जिथं आज ज्यांना शक्य आहेत असे रास्ता रोको ज्यांनी शक्य आहेत त्यांनी ठेवलेत, काही नंतर ठेवलेले असतील, त्यांना एकच विनंती, 11 ते 1 याच वेळेत आज रास्ता रोको घ्या। फक्त आज 4 ते 7 या वेळेत घेऊ नका, 11 ते 1 या वेळेत घ्या शांततेत। आणि 1च्या नंतर आज रास्ता रोकोचं रूपांतर आपण आपल्या गावात, शहरात धरणे आंदोलनात रूपांतर करायचं। उद्यापासून रास्ता रोको होणार नाहीत, कारण उद्याच्याला आपली दुपारी 12 वाजता ते 1च्या दरम्यान 25 तारखेला उद्या आपली बैठक होणार आहे पुन्हा। कारण मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे, समाजाशी। सगळ्या बांधवांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या अंतरावलीत यायचं आहे। इथं आता तयारी सगळी होती बैठकीची। शक्यतो तुम्ही सगळेच या, कारण उद्या मला महत्त्वाचं बोलायचं आणि शेवटचीच बैठक, निर्णायक बैठक घ्यायची आता उद्याची। फक्त आज एक लक्षात असू द्या, सगळे रास्ता रोको राज्यात होणारे हे एकदम शांततेत करा। तुमच्या काही होणार नाही, कोणावरती काही कोणाला गुन्हासुद्धा दाखल करता येत नाही।